देवळात अगरबत्तीचा सुवास सर्वत्र पसरलेला होता. भीम आणि सोमाच्या मन पटकन त्या सुवासाकडे गेलं. त्या मंदिरात ठेवलेल्या पदार्थाचा प्रसादाचा वासही त्यांच्या नाकाला जाऊन पोचलेला होता. डोळे मोठे करून पाहू लागले. तोंडाला पाणी सुटलं. त्या दोघांनी एकदा त्या देवळातल्या नैवेद्याकडे आणि एकदा सिद्धाकडे पाहिलं. सिद्ध गालातल्या गालात हसला. जेवायलाही अजून येत नाही अशी ही दोन लहान मुलं असल्याचं त्या भगवंताच्या दृष्टीलाही माहीत झालं असेल. चला रे, तो नैवेद्य खाऊन पोट भरूया, असं सिद्धाने सांगितलं. बाहेर असणाऱ्या विहिरीच्या पाण्याने हातपाय धुवून तोंड स्वच्छ धुवून देवळात विभूती कपाळाला लावली. देवाला साष्टांग नमस्कार केला. सायंकाळ झाली होती. रात्र होत होती. भूक लागली होती. देवळाकडे आता कोणी येणार नाही असं समजून नैवेद्य सोम आणि भीमासमोर ठेवून सिद्ध म्हणाला, सावकाश जेवण करा. ईश्वरावर विश्वास ठेवा. भुकेल्या जीवाला तो सदा सहाय्य करतो, असे म्हणत स्वतः 2 केळी घेतली. तू आमच्याबरोबरच जेव सिद्धांना. मित्रांच्या बोलण्याला मौनानेच नकार दिला. जेवणाकडे एकदा लक्ष दिलेल्या त्या दोघांनी जेवण संपेपर्यंत पुन्हा सिद्धाला काही विचारलंच नाही. पोट भरल्यावर डोळ्यात झोप भरून आली. तिथेच हातपाय दुमडून झोपी गेले. सिद्ध पद्मासनात बसून ध्यानमग्न झाला. ब्रह्ममुहूर्तावर उठून सिद्धाने मित्रांना मृदू स्पर्शाने हात लावून उठवलं. त्याच्या मुखातून सतत पंचाक्षरी मंत्र ऐकू येत होता. ते दोघंही त्यांच्या मागे गेले. घरात उष्ण जागेत आईच्या कुशीत झोपणारी मुलं आज सिद्धासोबत मंदिरात झोपले आणि त्याच्यासोबतच उठले. पहाटेचा सूर्योदय पाहण्याचा योग आला होता. पूर्वेला कुंकवाच्या रंगाचा सूर्य वर येत होता. त्या सूर्याला पाहून दोघंही मित्र सोम आणि भीम नाचू लागले. चिमण्या चिवचिव करत होत्या. त्यांच्यासोबत ही मुलं त्यांची नक्कल करू लागली. नुकतेच उमललेली फुलं पाहून त्यांचंही मन फुलासारखं उमललं. सकाळची थंडी हवा त्यांच्या अंगाला लागली तेव्हा आनंदाने पुढे जाऊ लागले. सूर्य वर येऊ लागताच कोंबडे आरवू लागले. त्यांचं आरवणं ऐकून सोम आणि भीम त्यांच्यासारखे आवाज काढू लागले. मित्राचा संतोष पाहून सिद्ध भावसमाधीतून बाहेर आला. मित्रांनो, तो बालरवी आल्यावर अंधार पळून जातो. सर्व विश्व त्या लोकमोहक शक्तीच्या अधीन होऊन त्या प्रकाशातच राहतात. होय सिद्धांना, त्या रवीला पाहताच तो तुझ्यासारखाच आहे असं वाटतं आणि तूही तसाच आहे सिद्धांना. सोम भावपूर्णतेने म्हणाला. ते सामान्य बालक असले तरी लोहचुंबकाच्या सान्निध्यात आल्याने लोहासारखे झाले होते. लोहचुंबकाच्या जवळ ठेवलेल्या सुईमध्ये आकर्षणाची शक्ती येते. तसे त्या बालकाच्या अलौकिक बालक असलेला सिद्ध सहवासाने थोडी का होईना शक्ती त्यांच्यात प्रकट झाल्यासारखं वाटणे यात काही आश्चर्य नाही. सूर्य डोक्यावर आल्यावर ते सदाशिवपेठ ह्या गावाला येऊन पोचले. गावाबाहेर एक देऊळ पाहून प्रवासाचा क्षीण घालवण्यासाठी थोडीशी विश्रांती घ्यावी असा विचार करून ते त्या दिशेला गेले. उन्हाच्या तापाने थकून आलेले ते लहान लहान पाय उश्य असं म्हणत सोम आणि भीम तिथेच बसले. सिद्ध देवळासमोर येऊन उभा राहिला. ये सिद्धा, बघ किती थंड आहे पहा. भीमाच्या बोलण्यात वात्सल्य होतं. तुम्ही या बाहेरच्या कट्ट्यावर बसा, मी आत असलेल्या कट्ट्यावर बसतो. देवळात कुठे कट्टा आहे? देवळात ते दोघे चकित होऊन पाहू लागले. आत फक्त नंदीची मूर्ती सोडून दुसरं काहीच नव्हतं. तिथं कुठं आहे सिद्धा कट्टा? नंदीच्या मूर्तीशिवाय तिथे काहीच नाही. गर्भमंदिरात प्रवेश करून सोम आणि भीम कौतुकाने पाहत होते. तेवढ्यात त्या नंदी मूर्तीवर सिद्ध जाऊन बसला. भीमाचं अंग थरथर कापत होतं आणि तो म्हणाला, ए सिद्धा, सिद्धा काय करतोस?
तुला काय खूळ लागलं काय? ए लवकर खाली उतर आणि उतरून देवाला नमस्कार कर. सिद्ध म्हणाला, हां, नमस्कार करताना पाहाल, मला नाही, दुसऱ्याला. सोम आणि भीमाला काय सांगावं समजलं नाही. डोळ्यात भीती होती, पाय थरथर कापत होते. त्यांना काही सुचत नव्हतं. हात बांधून उभे राहिले. सहस्त्र पाकळ्यांचे कमल उमलावे त्याप्रमाणे सिद्धाचं मुखकमल विकसित झालं होतं. त्याच्या हसऱ्या चेहऱ्याच्या प्रकाशाने गर्भमंदिरात प्रकाश पडला होता. ध्यानस्थ मूर्ती, कान, डोळे, नाक, तोंड सगळीकडे सिद्धाच्या परिस्पर्शाने त्या नंदी मूर्तीला इतका आनंद झाला होता की त्या आनंदाचं सुख त्या देवळातल्या कळसाला देखील माहीत झालं असेल. जडामध्ये चैतन्य भरण्याची चतुर चिन्मय कला आत्मज्ञानाने परिपूर्ण असलेल्या सिद्धालाच माहीत होती. दुपारच्या पूजेला उशीर होत आहे म्हणून गडबडीने आलेला पुजारी आज त्याच्या कल्पनेच्या पलीकडील दृश्य पाहून स्तंभीभूत होऊन थांबला. उन्हातून आल्यामुळे मला असं दिसत आहे असं म्हणत डोळे चोळून चोळून पाहू लागला. आपण रोज पूजा करीत असलेल्या नंदीमूर्तीवर कोणीतरी हसत आणि धैर्याने बसलेली बालमूर्ती, हा ध्रुव, नचिकेत, प्रल्हाद का वामन, कुडल संगम देवाला मिठी मारलेला बालक बसवण्णा की शिवलिंगाला घट्ट पकडलेला मार्केंडेय इत्यादी अलौकिक बालक पुजाऱ्याच्या मनपट्टलावर येऊन गेले. छे, तो काळच वेगळा, आत्ताचा काळ वेगळा. या दुष्काळात त्यांच्यासारखे दिसणार का? हा एक मूर्ख, बुद्धी नसलेला, लाजलज्जा नसलेला मुलगा. ह्याला चांगली शिक्षा देतो, थांब. असा मनात विचार करून गर्भमंदिराच्या लहान दरवाजाजवळ भीमासारखा देहयष्टी असलेला पुजारी उभा राहिला आणि रागाने पाहू लागला. क्रोध त्याच्या तोंडाचा घास झाला होता आणि म्हणाला, ए पापी मूर्खा, खाली उतर. देवावर बसायला तुला भीती वाटली नाही का? लाज वाटत नाही तुला? सिद्ध जोरात खदखदून हसला. त्या हसण्याचा ध्वनी गर्भमंदिरात प्रतिध्वनी झाला. घुंगराच्या आवाजासारखा, घंटीच्या आवाजासारखा तो ध्वनी होता. त्या हसणाऱ्याने पुजाऱ्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ए मूर्खा मुला, एका शब्दात सांगतो, खाली उतर. उतरतो की नाही? देवळातल्या नंदीमूर्तीला अपवित्र केलंस तू. मी कोणी असो, एक शिव आराधक आहे. अभक्तांच्या सेवेने नमस्कार करून अपवित्र झालेल्या तुझ्या देवाला पवित्रता देत आहे मी. सिद्धाच्या कंठातून ध्वनी आला. पुजाराचे पित्त खवळून माथ्यावर पोचलं. ए माथे फेरू, देवाला देण्याइतकी शक्ती तुझ्याजवळ आहे का? असा उद्धटपणा करतोस काय? तुझ्या एवढी शक्ती आहे की देवाने तुझ्याकडे झोळी धरली आहे? थांब थांब, तुझ्यासमोर मी डोकं कशाला फोडून घेऊ? असं म्हणत वेगाने बाहेर गेला. सोम आणि भीम तेथेच बाजूला उभे होते. ए सिद्धा, तू बाहेर गेला, ये लवकर ये, पळून जाऊ. त्यांनी उपाय सांगून पळून जायला तयार झाले. सिद्धाने, मी भित्रा नाही, करायचं ते करूनच दाखवल्यावर मी उतरणार. सिद्ध हे सांगत असतानाच 10-12 लोक घेऊन तो पुजारी गडबडीने आला. पहा, मी सांगितलं होतं ना, अजूनही गाढवासारखा बसला आहे त्या नंदीवर. उतर उतर खाली. पुजारी रागाने म्हणाला. ओ महाशय, नंदीमूर्तीवर गाढवाला बसता येत नाही. गाढवाला नंदीवर बसायचं माहीतच नाही. हे माहीत नसणारच गाढव. बरं, मला एक सांगा, बसवून घेणारा मोठा की बसणारा मोठा? सांगा पाहू. सिद्धाचं अर्थगर्भित उत्तर न समजणारा तो पुजारी हात उचलून मारायला गेला. आता तो भीम हस्ताचा मार देणार आणि हात मागे नेत होता आणि सिद्धाचं मुख निरीक्षण करू लागला. हा भीतीने खाली उतरतो की काय? परंतु जसा मारायला हात मागे नेला तसा त्या देवळातल्या मागच्या भिंतीचा खिळा त्याच्या हाताला लागला. त्याचा तो दैत्य देह क्रोधाने जळत असल्यासारखा दिसला. जेव्हा मारण्यासाठी मागे नेलेल्या हाताला खिळा टोचला तेव्हा त्याच्या क्रोधाचा अग्नी खिळा लागल्यामुळे थोडा कमी झाला.
सिद्धाकडे पाहत त्याला एक वैचित्र्य आहे असं समजून मनातच त्याला नमस्कार केला आणि सिद्धाच्या मुखाकडे एकाग्रतेने पाहून सौम्यतेने म्हणाला, बाळा, तुझा उद्देश काय आहे? तेच अभक्ताच्या सेवेने, नमस्काराने ह्या नंदीमूर्तीतील देवत्व नाश पावला आहे. म्हणूनच मी ह्यात प्राणप्रतिष्ठा केली. आता ही देवमूर्ती पूजेला योग्य झाली आहे. त्या बालकाच्या मुखातून येणाऱ्या मोठमोठ्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकून एक वृद्ध काही न बोलता हात जोडून उभा राहिला. तिथे उभा असलेल्या सर्वांनी सिद्धाला हात जोडून नमस्कार केला. हा बालक सामान्य नाही, साक्षात शिवाचा अवतार आहे. अशा गोष्टी, अशी कृती ते वृद्ध मोठ्या लोकांनी उद्गार काढले. त्या सिद्धाच्या प्रसन्न मूर्तीच्या प्रसादवाणीचा प्रसाद त्यांना मिळाला होता. पुजारी एका कोपऱ्यात हात जोडून उभा होता. तामस अहंकाराने चालणारे लोक पापवासनेच्या कृतीने, पापकार्याने देवालय अपवित्र होते. परंतु दानधर्म, पूजापाठ, परोपकार, जप तप इत्यादी सद्गुणयुक्त सदाचाराने पुण्यसंचय होतो. आता पुढे तुम्ही सदाचारी व्हा. सिद्धाच्या मृदू बोलण्याने त्या लोकांच्या भक्ती श्रद्धा उत्पन्न झाली. सिद्ध नंदीमूर्तीच्या पाठीवर उडी मारून त्यांच्यासमोर उभा राहून नतमस्तक झाला. देवळात जमलेल्या लोकांनी बालसिद्धाला भक्तीने जेवण आणून दिलं आणि सिद्धाचा जय जयकार केला. या घटनेबद्दल विचार केला तर जड असलेल्या दगडात सामान्य चैतन्य परमात्मा विशेष होऊन धर्तीवर सिद्धारूढ नाव घेऊन भवरोगाने ग्रासलेल्या मानवाला उद्धार करण्याकरिता विहित सद्गुरू म्हणण्यात काहीच चूक नाही. असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमृताकडे सिद्धाचा प्रवास. स्वतःच्या आनंदात स्वतः राहणारा सिद्ध मित्रांच्या बोलण्याने बाह्यप्रज्ञेत येत होता. कितीही चांगलं तरी अजून मार्ग कितीही चाललं तरी मार्ग अजून दूरच होता. कुठलंच गाव लवकर मिळालं नाही. वरती कडक ऊन, खाली तापणारी जमीन, भूक तहानेने तळमळणारं पोट. सिद्धाला या सगळ्यांची पर्वा नव्हती. भूक तहानेची त्याला बाधा होत नाही हे पाहून भीम आणि सोम काही वेळाने कळेनासे झाले. सिद्धांनी येऊ नका म्हटले तरी त्याच्या मागे मागे आले आणि आता तहान आणि भूक सहन न होता गप्प त्याच्या मागे चालू लागले. संध्याकाळ झाली. अंधार होऊ लागला. रस्ता चुकून आता अरण्यात प्रवेश केला. सोम म्हणाला, आपण रस्ता चुकलो वाटतं. सिद्धा बहिर्मुख नसेला तू असंच चालत राहिलास तर गुरु आणि ध्येय मिळणार नाही. सिंह आणि कोल्हे आपल्याला खाऊन टाकतील, एवढेच होईल. सिद्धाचा हात पकडून थांबवलं आणि आजूबाजूला पाहू लागले. ओ, रस्ता चुकून आलो वाटतं, मागे फिरा, असं सिद्ध म्हणाला. सोमला कुठल्या तरी प्राण्याचा आवाज आला. लवकर या. भीम धावत आला. सिद्ध, सोम त्याच्या मागे गेले. अरण्यातील दाट झाडीतून बाहेर पडले आणि आभाळ गडगडू लागलं. विजा चमकू लागल्या. पाऊस पडू लागला. दाट अंधकार. पावसात मुले भिजली. आभाळाचा गडगडाट, चमकणाऱ्या विजा, प्रकृतीचं भयंकर रूप पाहून त्यांना भीती वाटली. थरथर कापणारे सोम आणि भीम सिद्धाला दोन्हीकडे पकडून पुढे पाऊल टाकू लागले. माझ्यासाठी माझे मित्र कष्ट सहन करीत आहे हे पाहून सिद्धाला खूप वाईट वाटले. कंठ दाटून आला. डोळ्यातून अश्रू पडू लागले. पावसाच्या पाण्यासोबत डोळ्यातील पाणी मिसळून गेले आणि जमिनीवर पडू लागले. चिखलात पडत उठत थंडीने थरथर कापत चालत होते. खूप दूर गावाच्या बाहेर एक हनुमंताचं देऊळ दिसलं. अंगातले कपडे पिऊन वाळत टाकले. पाऊस येऊन तिथली एक भिंत धपकने पडली. तेव्हा सोम आणि भीम दोघंही जोरात ओरडले. त्यानंतर थोड्या वेळाने सोम आणि भीम दोघांनी बालसिद्धाला सांगितलं की त्यांना भूक लागली आहे. तेव्हा
बालसिद्धाने सांगितलं की आता रात्र झाली आहे, ह्या वेळेला आम्हाला भिक्षा कोण देणार? शिवमंत्र जपत झोपा, सकाळी बघू, असं म्हणून सिद्ध ध्यान करत बसला. सिद्धाचं चित्त मात्र निर्विकार. सिद्धा, तुला भूक लागली नाही? सोमानी विनयाने विचारलं. सिद्ध शांततेने एक एक शब्द तुकून बोलत होता. मलाही भूक आहे. ती मोठी होऊन तोंड उघडून बसली आहे. ब्रह्मज्ञानाची भूक मला आता सहन होत नाही.